नाशिक, सोलापूर, अक्कलकोट 6 पदरी ग्रीनफील्ड प्रवेश नियंत्रित मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नाशिकसह अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूरच्या आर्थिक विकासाला लागणार हातभार. अयोध्येतील श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा. अयोध्येतल्या माता अन्नपूर्णा देवीच्या मंदिरावर संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण. वंदे भारत शयनयान रेल्वेची रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतलेली चाचणी ठरली यशस्वी. या गाडीनं 180 किलोमीटर प्रति तास गाठला वेग. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमानं गाठला ऐतिहासिक टप्पा. 30 डिसेंबरपर्यंत तब्बल 3 कोटीहून अधिक नोंदणी. सीबीएसईच्या 10वी-12वी परीक्षांच्या सुधारित तारखांची घोषणा. 10वीची परीक्षा 11 मार्चला तर 12वीची परीक्षा होणार 10 एप्रिलला. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची आज छाननी. अनेक ठिकाणी तिरंगी किंवा बहुरंगी लढती होण्याची शक्यता. 2025 वर्षाचा आजचा अखेरचा दिवस. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साह. सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त. हॉटेल, रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवायला विशेष परवानगी. बांगलादेशच्या पहिल्या महिला आणि माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया यांच्या अंत्यसंस्कारासाठी भारतातर्फे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर उपस्थित. आणि विश्व ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अर्जुन इरिगैसीची कांस्य पदकाची कमाई. अर्जुनच्या कौशल्य, चिकाटी आणि कटिबद्धतेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक. नमस्कार. 4:30च्या बातमी